ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीच्या गोष्टीचा दुसरा भाग. इंग्लंडमधल्या प्लॅट ब्रदर्स कंपनीशी आवश्यक ते करार मदार केल्यानंतर सन 1851 मध्ये कावसजींनी आपल्या संभाव्य कापड गिरणीचं माहितीपत्रक वितरित केलं आणि ते गिरणीसाठी योग्य जागा शोधण्याच्या मोहिमेवर निघाले. खूप शोधानंतर त्यांनी आपल्या आणि मुंबईतल्याही पहिल्या वहिल्या गिरणीसाठी जागा निवडली, ती ताडदेवची. कावसजींनी गिरणीसाठी ताडदेवची निवड फार विचारपूर्वक केली होती. एकतर ही जागा तेव्हा तशी बऱ्यापैकी मोकळी होती. याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते इथून जवळच असलेला कुलाब्याचा मोठा कापूस बाजार किंवा कॉटन एक्सचेंज. कुलाबा कॉजवेचं बांधकामही तेव्हा नुकतंच पूर्ण झालं होतं. त्यामुळे आत्ताच्या हॉर्निमन सर्कलच्या जागी असलेला कापसाचा बाजार कॉटन ग्रीन सन 1844 मध्ये कुलाब्याला हलवण्यात आला होता. गिरणीसाठी लागणाऱ्या कापसाचा मुबलक पुरवठा इथून सहज होण्याजोगा होता. गिरणीच्या बॉयलरसाठी लागणारा कोळसा इथून जवळच असलेल्या मुंबईच्या अनेक बंदरांवर उतरत होता, त्यामुळे तोही सहज मिळण्याजोगा होता. शिवाय ताडदेवला लागूनच असलेल्या गिरगाव चौपाटीवर असलेल्या लकडी बंदरवर गिरणीसाठी लागणारं लाकूडही उपलब्ध होतं. ताडदेवपासून जवळ असलेल्या फोर्ट किंवा गिरगाव ते भायखळा पट्ट्यात गिरणीत काम करण्यासाठी लागणारं मनुष्यबळही उपलब्ध होतं. गिरणी चालवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक ताडदेवपासून जवळ होते. स्वतः कावसजींचं निवासस्थान ताडदेवला लागून असलेल्या कंबाला हिलवर होतं, त्यामुळे त्यांना गिरणीवर लक्ष ठेवणंही सोपं जाणार होतं. अशा प्रकारे एकदा जागा नक्की झाल्यावर प्लॅट ब्रदर्सनी इंग्लंडहून एकूण 20,000 स्पिंडल्स म्हणजे टकळ्या किंवा चाती सामावून घेता येतील एवढ्या इमारतीचे आराखडे तयार केले. ते बरोबर घेऊन इंग्लंडातल्या लँकेशायर इथला पीटर रश्किन हा गिरणी उभारणीतला तज्ज्ञ मुंबईत आला. पीटर रश्किन हा मुंबईतला गिरणी उद्योग उभारण्यासाठी आलेला सर्वात पहिला ब्रिटिश माणूस. सन 1852 मध्ये गिरणीचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला आणि पीटर रश्किन याच्या देखरेखीखाली गिरणीची इमारत वर येऊ लागली. दरम्यानच्या काळात मुंबईच्या बंदरात गिरणीसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री येऊ लागली होती. पुढच्या 1.5-2 वर्षांच्या काळात कावसजींची गिरणी कापड तयार करण्यासाठी सज्ज झाली. 5 फेब्रुवारी 1854 कावसजींच्या आणि मुंबईतल्याही पहिल्या गिरणीचं द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनीचं रीतसर उद्घाटन करण्यात आलं आणि सन 1856 मध्ये या गिरणीतून पहिलं उत्पादन बाहेर पडलं. यामुळे मुंबईतल्या गिरणी उद्योगाची पायाभरणी झाली. भविष्यात मुंबई औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलं, त्याची ही सुरुवात होती. मुंबईत गिरणी उभी करणं हे कावसजींचं धाडसच होतं. संपूर्ण तंत्रज्ञान ब्रिटिश युरोपियन लोकांकडून घेतलेलं होतं. गिरणीच्या उभारणीत लागलेल्या 5 लाख रुपयांच्या भांडवलाची उभारणीही मुंबईतल्या 50 धनाढ्य लोकांकडून केली होती. स्वतःला या धंद्यातल्या तंत्राची काहीच माहिती नाही. पैसे दुसऱ्यांचे लागलेले. हा नवीन उपद्व्याप उताणा पडला तर थेट रस्त्यावरच यायची पाळी, अशी सर्व परिस्थिती. संपूर्णपणे दुसऱ्यांवर विसंबून अशा प्रकारचा कारखाना उभारणं हे धाडस नव्हे तर काय. कावसजी धाडसी तर होतेच, पण त्यांचा स्वतःवर विश्वास होता.
स्वतःवर विश्वास असलेली धाडसी माणसंच प्रत्यक्ष कृती करून दाखवतात आणि इतिहास घडवतात. कावसजींनी दाखवलेल्या धाडसाचं फळ त्यांना पुढच्या वर्षभरातच मिळालं. कावसजींची द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही गिरणी कल्पनेपलीकडे यशस्वी झाली. लगेचच सन 1857 मध्ये त्यांनी ताडदेवलाच पहिल्या गिरणीच्या शेजारीच त्यांची दुसरी गिरण सुरू केली, द बॉम्बे थ्रॉसल मिल. कावसजींची ही दुसरी गिरणही यशस्वी झाली आणि मग मुंबईत धडाधड गिरण्या निघू लागल्या. नवीन गिरण्या सुरू होण्याचा हा वेग इतका जबरदस्त होता की सन 1860 पर्यंत मुंबई शहरात 8, कुर्ल्याला 1 अशा 9 गिरण्या सुरू झाल्या. पुढच्या 15 वर्षात ही संख्या वाढून 28 झाली आणि तीच संख्या सन 1900 अखेर 84 इतकी झाली. सन 1925 मध्ये मुंबई आणि कुर्ला मिळून एकूण 97 गिरण्या मुंबईत सुरू झाल्या. याच काळात देशभरातही सुरू झालेल्या कापड गिरण्यांची एकूण संख्या 337 एवढी प्रचंड होती. सन 1925 अखेर तर दर 3 महिन्यांमागे एक गिरणी देशभरात कुठे ना कुठे सुरू होत होती. हे श्रेय अर्थातच सन 1854 साली मुंबईतली पहिली यशस्वी गिरणी काढणाऱ्या कावसजी नानाभॉय दावर यांचं. 1873 साली कावसजींचं निधन झालं. कावसजींच्या मृत्यूपश्चात त्यांची गिरणी मोतीलाल पिट्टी यांना विकण्यात आली. पिट्टी यांच्या ताब्यात असतानाच दिनांक 6 मे 1887 या दिवशी गिरणीला आग लागली आणि गिरणी आगीत भस्मसात झाली. पिट्टी यांनी त्याच जागी तिची पुन्हा उभारणी केली आणि ही गिरणी 1953 पर्यंत यशस्वीरित्या चालवली. 1954च्या सुरुवातीला या गिरणीला पुन्हा आग लागली आणि गिरणी बंद झाली, ती पुन्हा कधी सुरू न होण्यासाठी. बरोबर 100 वर्षांचं आयुष्य लाभलेली मुंबईची पहिली गिरणी इतिहास बनून राहिली. आज मात्र तिची पुसटशीही खूण शिल्लक नाही. 1982 साली मुंबईत झालेल्या ऐतिहासिक गिरणी संपानंतर मात्र मुंबईचा गिरणी उद्योग हळूहळू मंदावत गेला आणि आता तर तोही एक इतिहास म्हणून शिल्लक राहिला आहे. आता शिल्लक नसलेल्या गिरण्यांमधला तो संप मात्र अजूनही मागे घेतला गेलेला नाही. मुंबईत कावसजींनी सुरू केलेली द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही मुंबईतली पहिली गिरणी असली तरी ती देशातली पहिली गिरणी नव्हे. मात्र कावसजींच्या या गिरणीच्या स्थापनेनंतरच मुंबई आणि देशात खऱ्या अर्थानं गिरणी उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगधंद्यांचं जाळं निर्माण झालं. म्हणूनच औद्योगिकरणाचे पितामह म्हणून कावसजींचं नाव गौरवानं आणि आदरानं घेतलं जातं. काय ऐकली कधी तुम्ही ही कथा 7 बेटांची. श्रोते हो, ही होती मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीची गोष्ट. उद्या ऐकणार आहोत भायखळ्याच्या खड्या पारशाची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी